प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या 30 सप्टेंबरच्या रिव्ह्यूमध्ये शेवटी आज खरं खोटं झालंच आहे तुळशीपत्राचं. बरं नेमकं काय काय झालंय ना ते तुम्ही आज फक्त बघत राहा. तर आता या कल्पनाताई म्हणतात, अगं सायली, प्रतिमाला ताप आलाय का बघ बरं. सायली म्हणते, नाही ताप तर नाहीये, पण ह्यांना विश्रांतीची गरज आहे. रविराज म्हणतात, अगं हो सायली, तिकडे गेल्यानंतर कदाचित प्रतिमेच्या मनावर जास्ती ताण येईल, त्यापेक्षा आपण आजचा प्लॅन कॅन्सलच करूयात. पूर्णाजी पण म्हणतात, मला वाटतं आपण जे ठरवलं होतं आज ते आपल्याला करता येणार नाही. मला असं वाटतं प्रतिमेला आरामाची गरज आहे. प्रतिमा, तू आराम कर हं, आम्ही येतो. कल्पनाताई म्हणतात की तुमचं बँकेचं काम करायचं होतं ना पूर्णाई, आपण तिकडे जाऊयात का. मग आता रविराज म्हणतात, तुम्हाला DP रोडला जायचं आहे का. चालेल, काही हरकत नाही आहे, म्हणजे मलाही ऑफिसची काही कामं आहेत, मी तुम्हाला जाता जाता ड्रॉप करतो. मग आता ह्या पूर्णाजी म्हणतात, प्रतिमा आम्ही जाऊन येतो हं, तू आराम कर. प्रतिमा त्या असं डोक्याला हात लावून बसलेल्या आहेत बघा प्रेक्षकांनो, पण असं अधूनमधून त्या त्यांची नजर चोरतायत. त्यामुळे प्रतिमा त्यांचा हा भूतकाळ त्यांना आठवतोय, हे लपवत आहे असं मला सारखं सारखं वाटतंय. तर रविराज, पूर्णाई, कल्पनाताई हे गेलेत बँकेमध्ये. आता हे गेल्यानंतर सायली या प्रतिमात्याला म्हणते, प्रतिमात्या तुमचं डोकं खरंच खूप दुखतंय ना, तुम्ही खूप विचार करता ना, म्हणून तुम्हाला त्रास होतो. तुम्ही जरा आराम करा हं, मी थोड्या वेळाने येते हं परत. आता प्रतिमात्या तिला म्हणतात, हं ये तू परत. आता ही सायली पुन्हा एकदा त्या प्रतिमात्याच्या डोक्याला असं प्रेमाने हात फिरवते आणि मग तिथून निघून जाते. पण आता मैपतने त्याचे पुढचे प्लॅनिंग चालू केले आहेत बरं का प्रेक्षकांनो. आज त्यांनी जरा बरंच भारी दाखवलंय. मैपत आणि साक्षी दोघेही जण पुष्पगुच्छ घेऊन एका आमदाराच्या घरी आलेत आणि सॉरी ऑफिसमध्ये बहुतेक. तर आता ते आमदार कसल्या तरी फाईल्सवर सह्या करत असतात. मैपत त्यांना म्हणत असतात, नमस्कार साहेब, नमस्कार. आता ते साहेब काही लक्ष देईना त्याच्याकडे, ते असे हाताने त्यांना म्हणतात, थांबा जरा. मग आता पुन्हा एकदा मैपत असा समोर उभं राहतो त्यांच्या. मग ते म्हणतात, अच्छा, चक्क मैपत शिकरे आज आमच्या घरी, म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये. मग आता मैपत म्हणतो, कशाला लाजवताय साहेब मला, अहो तुम्हाला वेळ नाहीये ना, म्हणून मग आम्ही विचार केला की आम्हीच यावं तुमच्या दाराशी, ही माझी लेक आहे हा. मग आता ते आमदार म्हणतात, अहो बसा ना बसा. तर आता मैपत म्हणतो, हो. आता मैपत बसायला लागतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की पुष्पगुच्छ द्यायचा राहिलाय. मैपत म्हणतो, साहेब हे तुमच्यासाठी आणलंय हा. मैपत तो पुष्पगुच्छ देत असतो आमदारांना आणि म्हणतो की नाही, वाटेत आठवण करून दिली माझ्या लेकीने मला, तुम्ही तिसऱ्यांदा आमदार झालात म्हणून तुमचं अभिनंदन नाही का. काय ग साक्षी. आणि आता तो पुष्पगुच्छ त्यांच्या हातात देऊन म्हणतो तो की अभिनंदन साहेब. मग आता ते आमदार तो पुष्पगुच्छ स्वीकारतात आणि म्हणतात, तुमचं काम माझ्या लक्षात आहे, तुमचं ते काय ते आश्रम. आता मैपत म्हणतो, हो हो, त्या आश्रमाच्याच कामासाठी आम्ही इथे आलोय, तुम्ही त्या मॅटरबद्दलच इथे आला आहात का. तर आता मैपत म्हणतो, हो हो साहेब, तुम्ही अगदी बरोबर ओळखलंय. मग साक्षी म्हणते, हो ना साहेब, ती जागा आम्ही विकत घेतलेली आहे, पण अर्जुन सुभेदार या वकिलाने त्या जागेवर स्टे आणलेला आहे. सर आमचं ना ते ड्रीम प्रोजेक्ट आहे बघा, म्हणजे अर्जुन सुभेदार आमची विनाकारण अडवणूक करतोय हो. हा आमदार काही मला मैपतचं काम करेल असं वाटत नाहीये. मग आता लगेच मैपत म्हणतो, साहेब हटवून टाका ना ते स्टे. काय ना, मागच्या वेळेला आपण फोनवर बोललो तेव्हा तुम्ही म्हटले होते मला की आपलं काम होऊन जाईल, पण नाही झालं हो. घोडं कुठे अडलंय. नाही म्हणजे साहेब करून टाका की काम. मग आता ते आमदार म्हणतात, हे बघा मैपत, काम हे कामाच्या स्पीडनेच होणार आहे, मी तुमच्या एकट्याच्या कामासाठी थोडीच इथे बसलेलो आहे. असं बोलल्यानंतर मैपतला जरा राग आलाय त्या आमदाराचा. पण इकडे आता त्या आमदारांनी असं उत्तर दिल्यानंतर हे साक्षी आणि मैपत दोघेही जण एकमेकांकडे असे बघायला लागतात. चैतन्य विचार करतो, अर्जुन कुठे गेलाय, एवढा वेळ का लागतोय त्याला. आता अर्जुन थोड्या वेळाने आला बरं का. चैतन्य जरा दचकतो कारण अर्जुन त्याला घाबरवतो. आता चैतन्य म्हणतो, बाप रे, बरं झालं तू आलास. अरे काय रे, किती उशीर केलास. चैतन्य म्हणतो, नशीब तू आलास, सगळं येण्याच्या आधी तू येतोस की नाही असं वाटायला लागलं होतं मला आता. आता अर्जुन त्याला ते पायातलं असं दाखवतो बरं का वरतून आणि म्हणतो, गॉट इट. मग आता विचारतो की मिसेस सायली गेल्या का. चैतन्य म्हणतो, कोणी दिसत नाहीये ना तुला, म्हणजे गेल्याच असतील ना. बरं एक काम कर, तू पटकन वर जा आणि त्या प्रियाला अँकलेट दे, आता आपल्याला वेळ नाहीये. आता अर्जुन म्हणतो, प्रिया वर आहे. चैतन्य म्हणतो, नाही रे, मला नाही माहिती ती कुठे आहे. तेवढ्यात आता तिकडनं प्रिया येते आणि म्हणते, हाय अर्जुन. आता अर्जुन म्हणतो, हाय तन्वी. तेव्हा प्रिया म्हणते, हाय.
काय रे, काय झालं अर्जुन? अर्जुन म्हणतो, अगं मी ना तुझीच वाट बघत होतो. प्रिया म्हणते, माझी? का रे? आता अर्जुन म्हणतो, ते काय ना, जरा वर येतेस का? आता प्रिया एकदम दचकून जाते, हा डायरेक्ट काय वर यायचं बोलवतोय. आता चैतन्य पण घाबरतो आणि इकडे तिकडे बघायला लागतो. आता प्रिया म्हणते, काय सांगतोस अर्जुन, तुझ्या बेडरूम मध्ये येऊ मी? आता अर्जुन तिला म्हणतो, हो येस, आज घरी कोणीच नाहीये, म्हणजे आपल्याला दोघांनाही आरामात गप्पा मारता येतील. आता प्रिया एवढी खुश होते ना प्रेक्षकांनो, तुम्हाला काय सांगू. लगेच प्रिया म्हणते, खरंच, चल ना मग. आता अर्जुन तिला घेऊन वर गेलाय. आता अर्जुनची कशी भांबेरी उडाली आहे ना, ते बघत राहा. एका पाठोपाठ एक असेच सीन त्यांनी सारखे दाखवलेत. आता प्रिया आणि अर्जुन दोघेही जण गेलेत त्या अर्जुनच्या बेडरूम मध्ये. इकडे या महिपत चिकरेचा चांगलाच वडा झालेला आहे, कारण ते आमदार त्याचा अपमान करतात. ते म्हणतात, काय ना महिपत, तुमचे आणि आमचे संबंध जुने आहेत, म्हणून मी तुम्हाला इथे भेटायला बोलवलंय. हे तुमचं नशीब समजा महिपत. आता महिपतला खूप राग आलाय बरं का. महिपत आता रागाने साक्षीकडे बघत असतो आणि साक्षीच्या लक्षात येतं की आता महिपत चिडेल, म्हणून आता साक्षीच डायरेक्ट बोलते त्या आमदारांशी. ती म्हणते की काय न सर, प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करतेय की त्या जागेसाठी वर्षानुवर्ष कोर्ट कचेरी करणं ना आता आम्हाला शक्य नाही होते. काय ना साहेब, आम्ही त्या जागेसाठी खूप मोठं कर्ज घेऊन ठेवलंय आणि आता त्याचं व्याज पण खूप वाढायला लागलंय आणि या सगळ्या गोष्टींचा ताण येतोय अण्णांना. आता महिपत बारीक तोंड करून बसलेला आहे तिथे. मग आता साक्षी म्हणते, या सगळ्यांचा ना त्यांच्या तब्येतीवर खूप परिणाम होतोय साहेब. मी अगदी हात जोडून रिक्वेस्ट करते तुम्हाला, येत्या काही दिवसामध्ये आमचं हे काम होईल हे तुम्ही प्रॉमिस करा प्लीज, त्याशिवाय आम्ही इथून जाणार नाहीये. महिपत आणि साक्षी दोघेही जण बारीक तोंड करून त्या आमदाराकडे आता बघतायत. थोडक्यात काय, महिपत आणि साक्षी दोघेही जण त्या आमदाराकडे मुद्दाम गेलेत त्या आमदाराला मनवण्यासाठी, जेणेकरून आश्रमावरती स्टे आलेला हटवायचा आणि तिथे काम चालू करायचं. मी म्हटलं होतं ना प्रेक्षकांनो कालच्या माझ्या रिव्ह्यू मध्ये, माझे अंदाज पूर्ण खरे निघाले. आता हा अर्जुन पुन्हा एकदा कोर्टाची तारीख घेईल. काही झालं की ते मधुभाऊला बिचाऱ्यांना आणतात पुन्हा पुढे एकदा, पण त्यांना काही ते सोडवत नाहीत. आता ही प्रिया त्या अर्जुनला म्हणते, म्हणजे हे बेडरूम मध्ये गेलेत, प्रिया म्हणते, अर्जुन तू असं अचानक मला का बोलवलंस? अर्जुन म्हणतो की अचानक? अगं नाही ग, मला नेहमी असं वाटतं तुझ्याशी खूप गप्पा माराव्यात. तू बी कायस, बस ना, ये. आता प्रिया तिथे बसली आहे बरं का त्याच्या जवळ. आता अर्जुन म्हणतो, बी कम्फर्टेबल ना प्रिया. ही बळजबरी त्याला बाजूला बसवते आणि म्हणते, अर्जुन तुझी ती बायको आहे ना, ती मध्ये कडमडते ना रे. मला सांग, तुमचं रिलेशन एवढं बिघडलंय तरी आपण बोलायला लागलो की ती असं डोकं फिरल्यासारखी का वागते रे? अर्जुन प्रियाला म्हणतो, जाऊ दे ग, ती घरात नाहीये ना आज, मग आता इग्नोर कर ना या गोष्टी. आपण दोघे जण बोलतोयत ना, मग कशाला तिचं नाव काढतेस ग? मला तिचं टॉपिक काढायला अजिबात आवडत नाही बघ. आता प्रिया म्हणते, अर्जुन तू जेव्हा तिच्याबद्दल वाईट बोलतोस ना, तेव्हा तू मला खूप आवडतोस. तू असं जवळ असला ना माझ्या की मला आणखीन काही नको असतं बघ. प्रिया आता पडली त्याच्या गळ्यात. प्रिया अशी त्याचा हात घट्ट धरून बसलेली असते आणि डोकं खांद्यावर ठेवते अर्जुनच्या. त्यामुळे अर्जुनला खूप अनकम्फर्टेबल व्हायला लागतं. अर्जुन कसा बसा तिचा हात सोडवतो आणि पटकन उभा राहतो आणि म्हणतो, बी कम्फर्टेबल. हा प्रिया म्हणते, पण तुला काय झालं अर्जुन, असं का उभा राहिलाय? आजकाल अवघड जमाना आलाय नाही प्रेक्षकांनो, म्हणजे बघा ना, पोरींना काहीच वाटत नाही, पोरं बिचारे लाजतात. म्हणजे आता हा एक लग्न झालेला पुरुष आहे आणि हिला काहीतरी वाटायला हवं ना असं त्याला हात लावताना, स्पर्श करताना, पण ती किती कम्फर्टेबली हे सगळं करतीये. आता अर्जुन म्हणतो, अगं काही नाही तसं, मी ना तुझ्यासाठी गिफ्ट आणलं होतं बघ तन्वी. प्रिया म्हणते, काय गिफ्ट माझ्यासाठी? सो स्वीट. आता अर्जुन ते पायातलं तिच्या पुढे नेतो आणि म्हणतो, हे बघ, हे तुझ्यासाठी. सो स्वीट ना प्रिया, म्हणजे स्पेशली फॉर यू. आता प्रिया ते हातात घेते आणि म्हणते, अरे बापरे, किती मस्त अँकलेट आहे, मी आत्ता तुला घालून दाखवते हा अर्जुन. अर्जुन तिला म्हणतो, तन्वी, ते गिफ्ट मी आणलंय की नाही तुझ्यासाठी, तर ते गिफ्ट मी तुला माझ्या हाताने घालणार आहे तुझ्या पायामध्ये. आता ही प्रिया म्हणते, मी स्वप्न तर बघत नाहीये ना अर्जुन, तू खरंच माझ्यासाठी गिफ्ट आणलंयस? अर्जुन मनातल्या मनात विचार करतो, प्रिया आता तुझं काउंटडाऊन सुरू झालंय, आणि मग 3, 2, 1 असं म्हणतो आणि त्या प्रियाच्या पायात
ते पायातलं घालायला लागतो. प्रेक्षकांनो किती किती ती एक्साइटमेंट वाढवली आहे त्यांनी, बापरे. म्हणजे या मालिकेचं ना विशेषच आहे, एवढी मोठी एक्साइटमेंट वाढवतात आणि सगळं पाण्यात कालवून टाकतात जे सीन आहे तो. म्हणजे झालंय असं की आता बघा या अर्जुनने सुरुवात केली आहे त्या प्रियाच्या पायातलं म्हणजे पायातलं घालण्यासाठी, पण आता बघा काय झालंय. थोडा सस्पेन्स क्रिएट केलाय. आता इकडे खाली चैतन्य उभा असतो आणि आता कुठेतरी जातो त्या आतमध्ये खोलीत, पण त्याला दिसतं की सायली घरीच आहे. चैतन्य आता इतका घाबरतो आणि विचार करतो, आई शपथ, गेला गेला अर्जुन गेला आता. अरे देवा, यांचं जाणं कॅन्सल झालं वाटतं. अर्जुनला कसं सांगू आता. आता चैतन्य इकडं पळ तिकडं पळ, त्याला लपायला जागा सापडेना. आता लगेच तो त्या स्वयंपाकघरात जाऊन लपतो आणि विचार करतो, अरे देवा, नेम चुकलं. आधी एकदा कन्फर्म करायला पाहिजे होतं की हे सगळे जाणार आहेत की नाही. आधी मला कन्फर्म करायला पाहिजे होतं. कुठे वहिनी. आता सायली नेमकी इकडनं तिकडे जात असते, ते पाण्याचं जग ती टेबलवर ठेवत असते. तिचं लक्ष जातं की चैतन्य तिथेच लुडबुड करतोय आणि आता ती आवाज देते त्याला, चैतन्य भाऊजी तुम्ही तिथे काय करताय. आता चैतन्य म्हणतो, अरे सायली वहिनी तुम्ही इथे. सायली म्हणते, काय हो तुम्ही ऑफिसला नाही गेलात अजून, इथेच आहात. आता चैतन्य म्हणतो, जाणारच होतो मी, आता इथेच आहे जरा, म्हणजे थोडा वेळ होता. मग आता सायली म्हणते, हे कुठे आहेत, वरती आहेत का. चैतन्य म्हणतो, हो हो वर आहेत, पण नाही तुम्ही तर बाहेर जाणार होतात ना वहिनी. सायली म्हणते, अहो हो जाणार होतो आम्ही, पण काय झालं प्रतिमा त्याचं ना डोकं दुखतंय, म्हणून मग आम्ही ठरवलं की आज नको जायला, पुन्हा कधीतरी जाऊ. आलेच मी. चैतन्य म्हणतो, थांबा ना वहिनी जरा, मी काय म्हणत होतो ते. सायली त्या जिन्यापर्यंत येते आणि चैतन्य आता तिला म्हणतो, नाही थांबा ना वहिनी, तुम्ही ना वर नाही जाऊ शकत. सायली आता चैतन्यकडे रागाने बघायला लागते, का भाऊजी का नाही जाऊ शकत. आणि आता पुन्हा एकदा त्यांनी अर्जुन आणि प्रियाचं सीन घेतलाय, तर आता त्यांनी एवढी एक्साइटमेंट वाढवली आहे प्रेक्षकांनो, तुम्हाला काय सांगू. आता अर्जुन तिच्याकडे बघतो काय, तिचा पाय हातात घेतो काय, ती प्रिया त्याच्याकडे काय सतत बघते आणि म्हणते, अरे अर्जुन हे सगळं काय घडतंय रे. म्हणजे मला असं वाटतंय मी स्वप्नातच नाही ना, म्हणजे माझा खरंच विश्वासच बसत नाहीये रे अर्जुन. आता अर्जुन तिच्याकडे बघून स्माईल काय करतो, ते तिचं पायातलं म्हणजे तिचा पाय असा स्वतःच्या गुडघ्यावर घेतो, ते पायातलं तिला घालतो. ती प्रिया अशी त्याच्याकडे बघते, इतकं ड्रॅमॅटिक वाटतं ना ते सगळं. हा अधूनमधून तिच्याकडे बघतो आणि मग ते पायातलं घातल्यानंतर तो असा तिचा पाय वर करत असतो. तर तेव्हा प्रिया म्हणते, अरे असं काय करतोयस अर्जुन, पायाला का हात लावून बसलायस. मग आता अर्जुन म्हणतो, अगं जरा वर कर ना तुझं पायातलं, मला बघू दे ना हे पायातलं तुला कसं दिसतंय. मग आता प्रिया म्हणते, हो दाखवते. मग आता अर्जुनने तिचा तळपाय असा वर केला अल्लाद आणि त्याला दिसली ती जन्मखूण एकदाची, आणि ही जन्मखूण बघून तो शॉक झालाय. मी तुम्हाला कालच रिव्ह्यू दिला होता ना प्रेक्षकांनो, त्या प्रियाच्या पायाला ती जन्मखूण अगदी धडधडीत दिसत होती, त्यामुळे मला वाटलंच की काहीतरी इथे पचका पोपट होणार आहे. तर आता अर्जुनला मोठा धक्का बसला, तो किती वेळ तिचा पाय असा न्याहाळत असतो. मग आता ही प्रिया म्हणते, काय रे अर्जुन काय झालं, असं का बघतोयस तू पायाकडे. आता अर्जुन विचार करतो, अरे जन्मखूण तर नाहीच आहे. आणि तो त्या जन्मखुणेला असा हात पण लावून बघतो बरं का, म्हणजे ती खरी आहे का खोटी आहे. तर ती जन्मखूण हिने गोंदावून घेतली शेवटी. अरे मी म्हटलं तर प्रेक्षकांनो, ही बाई फार चॅप्टर दाखवली आहे त्यांनी. प्रिया त्याला म्हणते, काय रे अर्जुन असं का बघतोयस. अर्जुन म्हणतो, अगं तुझा पाय किती सुंदर आहे ना तन्वी, तो तुझा पायच बघतोय, पण काय ग हे कशाचा मार्क आहे ग तुझ्या पायावरती. आता प्रिया म्हणते, मार्क, अरे ती जन्मखूण आहे माझी. आता अर्जुन म्हणतो, अच्छा असं आहे का ते. मग आता ही प्रिया म्हणते, अरे ते तुळशीपत्र आहे, एकदम पानासारखी दिसते की नाही. मग अर्जुन म्हणतो, हो पानासारखीच आहे, पण जन्मखूण म्हणजे काय असतं ग. मग आता प्रिया म्हणते, काय रे अर्जुन तुला जन्मखूण नाही कळत का. हा अर्जुन आता उठून उभा राहिलाय. मग आता प्रिया म्हणते, अरे जन्मखूण म्हणजे अरे ते जन्मापासून ते मरेपर्यंत असतं, आपल्या अंगावरती खुणा असतात तशा. आणि मी जेव्हा बाबांकडे आले ना, तेव्हा हीच जन्मखूण मी बाबांना दाखवली आणि त्यांची खात्री पटली की मीच त्यांची खरी तन्वी आहे. अर्जुन म्हणतो, अच्छा हो का, बरं. मग आता प्रिया म्हणते, अरे हो त्या रात्री ना तुला दाखवायचंच राहून गेलं, म्हणजे हे सांगायचं राहून गेलं माझ्याकडनं. अर्जुन म्हणतो, त्या रात्री म्हणजे. आता प्रिया म्हणते, आपण ट्रूथ आणि डेअर खेळत होतो ना त्या रात्री. अरे तू नाही का मला विचारलंस की बाबांना मी काय काय पुरावे दाखवले, तेव्हाच मला तुला ही जन्मखूण दाखवायची होती. त्या दिवशी राहून गेली रे तुला दाखवायची. मग अर्जुन म्हणतो, त्या दिवशी ही खूण तुझ्या पायावर होती का. मग आता प्रिया म्हणते, का रे
काय झालं असं का विचारतोय? आता या चैतन्याची बांबेरी उडाली आहे. या सायलीला म्हणजे सायलीची अडवणूक करून तिथेच उभा आहे तो बिचारा. त्याला कसंही करून सायलीला अडवायचं असतं. तो म्हणत असतो, वहिनी तुम्ही वर गेलात ना तर अर्जुनला डिस्टर्ब होईल ना. आता सायली म्हणते, असं काय काम करताय ते जेणेकरून मी गेल्यावर त्यांना डिस्टर्ब होणार आहे. आता चैतन्याला सुधरे ना की नेमकं सायलीला काय कारण सांगावं. ऑलमोस्ट त्याला घाम फुटलेला असतो. आता प्रिया म्हणते, ए अर्जुन असं काय बोलतोयस तू? जन्मखून काय बदलत नसते, ती मरेपर्यंत असते. आता अर्जुन म्हणतो, अरे हां हो माझ्याही लक्षात नाही आलं. प्रिया म्हणते, अरे खेळण्यात एवढी गुंग झाले होते ना मी त्यावेळेला, म्हणून माझ्या लक्षातच नाही आलं बघ, तुला ही जन्मखून दाखवावी. पण आता अर्जुन मनात विचार करतोय, असं कसं झालं? हिच्या पायावर हा बर्थमार्क आला तरी कुठून? कारण मी म्हटलं होतं ना प्रेक्षकांना, चैतन्याने जन्मखून नाहीये असं पाहिलंय आणि आता अर्जुनने आहे असं पाहिलंय. त्यामुळे केवढा मोठा गोंधळ झालाय बघा. तर आता हा चैतन्य म्हणतो की अहो वहिनी काय ना त्याची मीटिंग खूपच कॉम्प्लिकेटेड आहे, त्यामुळे त्याने सांगितलंय मला की मला वर येऊन कोणीही डिस्टर्ब करू नका. आता सायली याचं बोलणं ऐकते सगळं आणि म्हणते, महत्वाची मीटिंग आहे का? मग तुम्ही ते काय करताय चैतन्य भाऊजी? हा, तर चैतन्याला काही कारण सुधरे ना. त्यांनी ना असं एकामागोमाग एक सीन असे घेतलेत आणि आता बघा प्रेक्षकांनो, प्रियाला काही वाटत नाहीये. प्रिया आता डायरेक्ट अर्जुनच्या गळ्यात हात टाक आणि अर्जुनला अगदी जवळ घेऊन म्हणते, थँक्यू अर्जुन, तू मला किती सुंदर गिफ्ट दिलंस रे आज. म्हणजे आता तर माझी खात्री पटली आहे की तुझं ना माझ्यावर खूप प्रेम आहे. आता अर्जुनला काही सुचे ना हिच्याशी काय बोलावं. प्रिया त्याला आणखीन जवळ ओढायचा प्रयत्न करत असते. अर्जुन विचार करत असतो तेव्हा की हिच्या पायावरचा मार्क स्केचपेनचा किंवा मार्करचा नाही आहे, हिचा जो मार्क आहे तो परमनंट मार्क आहे. म्हणजे मला असं वाटत होतं की ही खोटी तन्वी आहे, ते खोटं ठरलं तर म्हणजे हीच खरी तन्वी आहे. पण आता प्रिया मात्र त्याला खूप जवळ जवळ ओढत असते आणि आता अर्जुन घाबरायला लागला. चैतन्य सायलीला कारण देतो की मी ना वहिनी आत्ता पाणी प्यायला आलो होतो, मी पाणी पिऊन जाणार आहे, वरच चाललो मी. आता सायली म्हणते, अच्छा तुम्ही पाणी पिऊन वर जाणार आहात का? म्हणजे तुम्ही आत बाहेर केलं तर त्यांना चालणार आहे ना? म्हणजे मी काहीही न बोलता माझं काम केलं वर जाऊन तर हे त्यांना चालेल ना? आता चैतन्याला काय बोलावं सुचे ना. चैतन्य नुसता तिच्याकडे बघत राहतो. इकडे प्रिया त्याला म्हणत असते अर्जुनला, काय झालं तुला अर्जुन, काहीतरी बोल ना. अर्जुन आता प्रियाचा हात बाजूला करत म्हणतो, काय ना तन्वी ॲक्च्युली तू पण जवळ असलीस ना तर मला काही सुचत नाही ग, काय बोलावं. आता ही प्रिया म्हणते, ओ अर्जुन तू जवळ असलास ना की वेळ कसा जातो मला कळत नाही बघ. पण मला आता खाली जावं लागेल ना, काय ना या अँकलेटसोबत मला फोटोज काढायचे आहेत, शिवाय कॉलेजला पण जायचं आहे मला. अर्जुन म्हणतो, हो चालेल चालेल हां. आता प्रिया त्याला म्हणते, बाय अर्जुन. आता अर्जुन म्हणतो बाय. इकडे चैतन्य म्हणतो, अहो वहिनी प्रतिमा आत्या त्यांना बरं वाटत नाहीये, तुम्ही आत्ताच म्हणालात ना, मग तुम्ही असं त्यांना एकटीला सोडून वर जाल का? बरं नाही वाटणार ना, तुम्ही जाऊन कंपनी देताल का प्रतिमात्याला? सायली म्हणते, हो मी आता तिथनंच आलंय भाऊजी, आराम करतायत हं त्या, मी वर जास्ती वेळ थांबणार नाहीये चैतन्य भाऊजी, माझं काम झालं ना की मी खाली येणार आहे. आता चैतन्य म्हणतो, हो वहिनी, पण आता सायली तो मग देते त्याच्याजवळ आणि म्हणते, घ्या भाऊजी पाणी पिऊन घ्या, घाम फुटलाय तुम्हाला. आता चैतन्याला तिने जुमानलंच नाहीये आणि चैतन्य घाम पुसत असताना सायली वर यायचा प्रयत्न करते आणि इकडनं प्रिया तिचं काम झालंय म्हणून बेडरूम मधनं बाहेर पडत असते आणि या दोघी नेहमीप्रमाणे त्या जिन्यामध्येच भेटतात. आणि आता ही प्रिया लगेच तिला म्हणते, सायली तू? आता सायली म्हणते, तू काय करतेस इथे? आता सायलीने तर आधी चैतन्याकडे बघितलंय रागाने बरं का. चैतन्य म्हणतो, आलो प्रतिमा आत्याला पाणी देऊन आलो मी. आता चैतन्याला सुधरेना काय बोलावं म्हणून. पण आता प्रिया सायलीला टोमणे मारायला लागते ना उभ्या उभ्या. प्रिया सायलीला म्हणते, सायली अगं तू कधी आलीस? अगं मी इतक्या वेळा अर्जुनच्या बेडरूम मध्येच होते. अगं तोच माझा हात ओढून घेऊन गेला मला वरती आणि म्हणाला, सायली घरी नाहीये. माझा हात खेचत घेऊन गेला बघ. सायली घरी नाहीये तर आपण निवांत गप्पा मारूया. पण सायली तू न नेहमीप्रमाणे अशी मध्येच कडमडायला आली नाहीस ना,
त्यासाठी खूप थँक्यू हं. आम्ही खूप छान गप्पा मारल्या बघ, मी खूप खुश आहे. आणि आता ती सायलीला मिठी मारते आणि उड्या मारत त्या जिन्यावरनं खाली येते. चैतन्य तोपर्यंत पसार झालेला आहे, पण आता सायली अशी संतापते त्या अर्जुनवर आणि आता ती आधी बेडरूम मध्ये जाते आणि धाडकन दरवाजा लावते. सायली आता बेडरूम मध्ये गेल्यावर अर्जुनची चांगली शाळा घेते. ती म्हणते काय चाललं होतं इथे, कसली मीटिंग चालू होती? चैतन्य भाऊजीने आणि त्या प्रियाने मला सगळं सांगितलं, इथे मीटिंग चालू होती त्याबद्दल. अर्जुन म्हणतो मीटिंग, कसली मीटिंग? सायली म्हणते आता गप्प बसा, काहीही सांगू नका. तुमच्या डोक्यामध्ये परत काहीतरी शिस्त आहे ना? प्रियाला खोलीत बोलवलं, माझ्यापासून नक्की काय लपवताय तुम्ही? अर्जुन म्हणतो नाही नाही, मी कुठं काय लपवतोय. सायली म्हणते मी तुम्हाला किती वेळेला सांगितलंय की मला सांगून करत जा म्हणून, प्रत्येक वेळेला असं लपवत राहता, मग प्रियाला अशी बडबड करायची संधी मिळते. तुम्ही ना आता अर्जुन म्हणतो अहो हो मी तुम्हाला सांगणार होतो. आता सायली ती डायरी घेते आधी आणि म्हणते ही डायरी कशासाठी सांगितलं होतं मी तुम्हाला, या डायरीमध्ये तुमची दिनचर्या लिहा म्हणून. याच्यामध्ये बघा काय लिहिलंय तुम्ही, मोजून फक्त 3दा लिहिलेलं आहे. बघा बघा याच्यामध्ये बघा, शेवटची नोंद केव्हाची आहे, 16 तारखेची. सगळे कोरे कागद सोडलेले आहेत तुम्ही, हे बघा सगळे कोरे कागद आहेत. ह्यासाठी दिली होती का मी तुम्हाला डायरी? हा, तुम्ही माझं काहीच ऐकत नाही. सायली आता वैतागून ती डायरी फेकून देते आणि मग आता अर्जुन म्हणतो अगं हो सायली मला बोलू द्या, माझं ऐकून तरी घ्या, मला विचार तर करू द्या. आता सायली म्हणते काय काय कसला विचार, काय काय कसं कसं लपवायचंय हे विचार करायचा आहे का तुम्हाला? किती वेळेला सांगते मी तुम्हाला की माझ्यापासून काही लपवत जाऊ नका, मला सगळं सांगत जा. शेवटी आता अर्जुन तिचं तोंड दाबतो आणि म्हणतो गप्प गप्प बसा तुम्ही, जरा 2 मिनिटं शांत बसता का? सायली अर्जुनचा हात झटकते आणि म्हणते तुम्ही माझं तोंड असं गप्प नाही करू शकत, आधी तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या, मग मी गप्प बसेन. आता अर्जुन नुसता शांत बसतो, तो काहीच बोलत नाही. सायली म्हणते बोला ना, अहो मी काहीतरी विचारते तुम्हाला, तुम्ही का उत्तरं देत नाही आहात? मग आता शेवटी अर्जुन म्हणतो अहो तुम्ही मला सांगितलं होतं ना की प्रिया तन्वी नाहीये, हे प्रूफ करायच्या भानगडीत तुम्ही पडू नका. पण तरी सुद्धा ना माझं काम चालू होतं, म्हणजे मी प्रयत्न करतच होतो. आता सायली चिडते त्याच्यावर आणि म्हणते मला न सांगता करत होतात ना तुम्ही हे सगळं? अर्जुन म्हणतो हो मी तुम्हाला डायरेक्ट प्रूफ दाखवणार होतो, पण आज ना जरा. आता सायली म्हणते काय आज काय झालं? आता अर्जुन म्हणतो आज ना हे प्रूफ झालं की प्रियाच तन्वी आहे खरी. मग सायली म्हणते छान, मी जे सांगत होते ते सिद्ध झालं ना शेवटी, त्यासाठी तुम्ही लपवाछपवी करत होतात का? अर्जुन म्हणतो हो. मग सायली म्हणते तुम्हाला कळत कसं नाही, रविराज काकांच्या भावनांशी खेळ होतोय म्हणून? आता अर्जुन म्हणतो हो पण मला शंका होती ना, ती क्लिअर तर करावी लागेल ना. सायली म्हणते हो पण मिटली ना आता शंका, मग मला तरी कळू द्या नेमकं तुम्ही कुठला पुरावा पाहिला, कसा विश्वास बसला तुमचा की प्रिया हीच खरी तन्वी आहे? अर्जुन म्हणतो ते आता सायली म्हणते बोला ना. आता बघा प्रेक्षकांनो कशी लपवाछपवी करतात ते. अर्जुन काही तुळशी मार्ग बद्दल तिला सांगतच नाही. मग अर्जुन म्हणतो तिला की काय ना प्रियाने जे पुरावे दाखवले सिनियरला ते मी क्रॉस चेक केले आणि ते सगळे पुरावे खरे निघाले. सायली म्हणते तुम्हाला म्हटले होते ना मी की ते सगळे पुरावे खरे निघणार होते. तिने 100 पुरावे जरी दिले असते ना तरी ते खरं निघणारच होतो की प्रिया हीच खरी तन्वी आहे आणि तुम्ही पण आता याच्यावर विश्वास ठेवा चुपचाप. आणि अर्जुन आता खरंच चुपचाप बसलाय. पण आता प्रेक्षकांनो यांनी अजूनही खेळ चालू ठेवलाय. आता काय आहे ना, मी तुम्हाला काल पण म्हटलं त्यांना जेव्हा मालिका संपवायची आहे तेव्हाच हे सत्य ते रिव्हील करतील, कारण सायली हीच खरी तन्वी आहे हे कळल्यानंतर मालिकेचा तर शेवटच होऊन जाईल नाही का, असं मला वाटतंय. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय मला कमेंट करून नक्की कळवा. मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांचा भ्रमनिराश झाला असेलच, पण काय आहे ना शेवटी मालिका आहे आणि ती त्यांच्या कलेप्रमाणेच चालणार आहे. तर बघूयात आता अजून कुठले ट्विस्ट आणि टर्न ते पुढे आणतात. हा भाग त्यांनी आज इथेच पूर्ण केलाय आणि पुढच्या भागामध्ये आपण बघतोय की प्रिया आणि अर्जुन पुन्हा एकदा गप्पा मारत बसलेत आणि अर्जुन आता तिला आश्रमाबद्दल विचारतोय आणि विलासबद्दल विचारतोय. तेव्हा ही म्हणते काय सांगू तुला अर्जुन, अरे आम्हाला तिथे काही असं एन्जॉय करायला सुद्धा परवानगी नव्हती. आम्ही सगळेजण एका रात्री ते फिल्म बघायला गेलो, पण ती फिल्म कसली होती, ओरिजिनल फिल्म तर आश्रमात चालू होती आणि ती काहीतरी पुढे सांगणार असते तेव्हा नेमकी मध्ये सायली येते
आणि आता प्रेक्षकांनो त्यांनी तो प्रोमो पण आउट केलाय की प्रिया अर्जुनला प्रपोज करते. तर आता त्यामध्ये त्यानं सायलीवर प्रेम असल्याचं कबूल केलंय. तर आता तो तमाशा काय काय होतोय ते बघूया. तर आजचा एपिसोड हा असा होता, ऑलरेडी खूप मोठा झालाय आणि माझी तब्येत आता बरी आहे. प्रेक्षकात काय प्रेक्षकांनो, मालिका इतक्यात निरोप घेणार नाहीये. अर्जुन प्रियाला कसं अडकवतोय ते बघूयात. आजचा भाग आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कसा वाटला भाग मला नक्की कळवा. धन्यवाद.